तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। आमचे स्टार प्रचारक आणि विरोधकांच्या वारंवार बैठका, आमदार प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर आरोप, राष्ट्रवादीचा पराभव व्हावा यासाठी हे सगळं सुरू। याबाबत पक्षश्रेष्ठींना माहिती दिली आहे प्रकाश सोळंकेंची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर स्वबळाची तयारी, वरिष्ठ नेते महायुतीबाबत निर्णय घेतील। 128 जागांवर लढण्याची आमची तयारी, खासदार श्रीरंग बारणेंची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बुलढाण्यात काँग्रेस आणि वंचितची आघाडी, महाविकास आघाडी कायम ठेवत वंचितची युती, काँग्रेसच्या कोट्यातून वंचितला काही जागा देण्याचं जाहीर। सोलापूरमधल्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर नगरपंचायतीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाची लढत निश्चित। अजितदादा गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर, जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी दिला आयबी फॉर्म। नाशिकच्या भगूर नगर परिषदेत महायुतीत बिघाडी, शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्रित लढणार, राष्ट्रवादी भाजपच्या पाठिंब्यानं भगूर नगर परिषद निवडणूक लढवणार। सोलापूरमधील 12 नगराध्यक्ष भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढतील। स्थानिक पक्षांना सोबत घेऊन आघाडी करू, पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती। सोलापूरमधील माजी नगरसेवक बालाजी मलपेंच्या भाजपामध्ये प्रवेश, बालाजी मलपेंच्या प्रवेशामुळे भालके गटाला मोठा धक्का। माजी आमदार भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालकेही भाजपात जाण्याची शक्यता, भालके गटाकडून प्रणिती भालके नगराध्यक्ष पदासाठी उत्सुक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागरांनी राजीनामा दिला, योगेश क्षीरसागर आता कमळ हाती घेणार, सूत्रांची माहिती। स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रियेत सातत्यानं डावलल्यानं राजीनामा देत असल्याचं स्पष्ट। काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा अतिरिक्त भार चेतनसिंह पवारांकडे, दयानंद सोरगेंनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं त्यांच्या जागी नियुक्ती। पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या कासामधील स्मशानभूमीत अघोरी प्रकार झाल्याचा संशय, स्मशानभूमीत अघोरी पूजेसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळल्यानं खळबळ, सूर्य नदीच्या तीरावर असलेला कासा गावातील प्रकार। मराठी कोळी बांधवांना ससून डॉगमधून हद्दपार करून ससून डॉगची जागा कोणाच्या तरी घशात घालण्याचा डाव, ससून डॉग मासेमारी बंदर बचाव समितीचे अध्यक्ष कृष्णा पवळेंचा आरोप। तर ससून डॉग संदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, कोथरूडमधील मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणातील वकिलांची मागणी, पीडित मुलीच्या नावाचा उल्लेख करत ट्विट केल्यानं वकील आक्रमक। तर स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। कोल्हापुरातील कागल मुरगुड नगर परिषद निवडणूक मंडलिक आणि घाटके गट एकत्र लढवणार आहे। 2 दिवसांमध्ये निर्णय होणार। मंत्री मुश्रीफांविरोधामध्ये शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक आणि मुश्रीफांचे कट्टर विरोधक समरजित घाडगे हे एकत्र येणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी संजय पाटील येड्रावकरांनी केला उमेदवारी अर्ज दाखल। माजी नगराध्यक्ष आणि आमदार राजेंद्र पाटील येड्रावकरांचे ते बंधू, महायुतीतील घटक पक्ष आणि येड्रावकर गटाकडून बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन। सटाणा नगराध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू, नगराध्यक्ष पद महिला राखीव असल्यानं महिलांची जोरदार हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळते। भाजपाकडून रुपाली कोठावदे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असून माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी योगिता मोरेंचंही नाव चर्चेत। धरणगावच्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून वैशाली भावेंच्या नावाची अधिकृत घोषणा, महायुतीच्या कोर कमिटीनं पत्रकार परिषद घेत वैशाली भावे यांच्या नावाची घोषणा केली। भंडाऱ्यात नगर अध्यक्ष पदासाठी महिला उमेदवारांमध्ये लढत, नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जयश्री बोरकर तर भाजपाकडून मधुरा मदनकर मैदानात। भंडाऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेची सोबळावर लढण्याची तयारी, प्रदीप खोपडे यांचा इशारा, ठाकरे बंधूंचा ब्रँड ताकदीवरती मुंबई महापालिकेत फडकवणार खोपडेंचं वक्तव्य। वाशिम जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार, खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीत 30 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, कारंजा शहरात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार।
गोंदियात कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी 4ही क्षेत्रात एकूण 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गोंदिया नगर परिषदेत सर्वाधिक 39 अर्ज दाखल. बारामती नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे उमेदवार काळूराम चौधरींचा प्रचार सुरू. प्रत्येक कुटुंबाला 10,000 आणि मागेल त्याला 1 BHK देण्याचं आश्वासन. तर स्थानिकांसाठी जी अर्ज आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतींचे ते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी ऑफलाईनसह आता ऑनलाईन सवलत देण्यात आली आहे. दरम्यान रविवारी सुद्धा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून ही सूचना जारी करण्यात आली आहे. रत्नागिरीमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. रविवारी सुद्धा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाईन संगणक प्रणालीच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आयोगाचा मोठा निर्णय पाहायला मिळतोय. चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधवांची कन्या कांचन शिंदेंचा अर्ज दाखल. निवडणूक चुरशीची होणार असल्याचा अंदाज. हिंगोलीतल्या कळमनुरी नगर परिषदेसाठी आमदार संतोष बांगरांच्या उपस्थितीत 20 उमेदवारांचे अर्ज दाखल. नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार अश्लेषा चौधरींसह 20 उमेदवारांचं जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल. नंदुरबार शहादा नगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारी अर्ज दाखल. शहरात शक्तीप्रदर्शन करत 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. धाराशिवच्या परांडा नगर परिषदेसाठी 5व्या दिवशी 3 उमेदवारी अर्ज दाखल. जनशक्ती विकास आघाडीकडून 2 तर शिंदेच्या शिवसेनेकडून 1 उमेदवारी अर्ज दाखल. भुसावळ नगर परिषदेसाठी संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारेंकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी हा एकमेव अर्ज दाखल. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फूट. काँग्रेससोबत न जाता शरद पवार गटानं वेगळं पॅनल तयार करून 17 जागांसाठी 12 उमेदवारांचे अर्ज भरले. इंदापूर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून भरतशेठ शहांचा उमेदवारी अर्ज दाखल. तर उद्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीत दुसरा अर्ज दाखल करणार.